उत्तम शुक्रवार हा दिवस उत्तम यासाठी आहे कारण की मानव जातीच्या पापासाठी एक जो मार्ग तयार करण्यात आला तो मार्ग याच दिवशी प्रस्थापित झालेला आहे. मानव जातीच्या पापाला दूर करण्यासाठी जी परमेश्वर देवाने योजना आखली होती ती योजना पूर्णत्वास झाली म्हणून आपण मानव जाती या दिवसाला उत्तम शुक्रवार असा आपण संबोधतो. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की उत्तम शुक्रवाराच्या दिवशी आपण जसं पारंपरिकरित्या आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वधस्तंभावरती त्याने घेतलेले जे 7 उद्गार आहेत त्या उद्गारांवरती आपण मनन करतो आणि प्रत्येक वर्षी त्या उद्गारांची आठवण करून आपल्या जीवनामध्ये त्या 7 उद्गारातून मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर आज देखील आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 7 उद्गार आहेत ते उद्गार एक एक करून या ठिकाणी आपण मनन करणार आहोत. तर कृपया करून इथून पुढे सर्वजण कृपया करून लक्ष द्या आणि प्रत्येक उद्गाराबद्दल आपण आत्मीयतेने जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण बसूया. आजच्या आपल्या मननासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती जो पहिला उद्गार घेतला तो उद्गार या ठिकाणी आपण वाचन करूया. आपण सर्व मंडळी एकत्र वाचूया आणि मग त्या ठिकाणी आपण आजच्या उद्गाराला आपण सुरुवात करूया. लूक शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि वचन 34 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून जो पहिला उद्गार घेतला पहिला उद्गार त्याने सांगितला किंवा बोलला तो या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. लूक शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि वचन 34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. तर त्याची वस्त्रे आपत्कात वाटून घेण्यासाठी त्यांनी खिडक्या टाकल्या. तर या ठिकाणी आपण पाहतो तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आज या ठिकाणी आपण जो पहिला उद्गार येशू ख्रिस्ताने या ठिकाणी घेतलेला आहे त्या उद्गाराबद्दल या ठिकाणी आपण मनन करणार आहोत. आणि हा उद्गार मनन करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्येक उद्गार जो येशू ख्रिस्ताने या ठिकाणी वधस्तंभावरून बोललेला आहे तो प्रत्येक उद्गार मानव जातीच्या जीवनाचा सार आहे. मानव जातीच्या जीवनातील प्रत्येक आशीर्वाद या 7 उद्गारांमध्ये लपलेले आहेत जे आपल्याला प्रत्येक उपासनेमध्ये आपण जाणून घेऊन मनन करून ते आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणून आपण त्यातून आशीर्वाद मिळवायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं जो पहिला उद्गार आहे तो पहिला उद्गार येशूने घेतला तो एक प्रार्थनेचा उद्गार आहे. येशू ख्रिस्ताने जो पहिला उद्गार बोलला तो उद्गार प्रार्थनेचा उद्गार आहे, ज्याला आपण प्रार्थनेचा किंवा क्षमेचा उद्गार देखील या ठिकाणी असं म्हणू शकतो. प्रभू येशूने या ठिकाणी उद्गार घेतला की तो म्हणाला की हे पित्या, तू त्यांना क्षमा कर. येशू या ठिकाणी वधस्तंभावरून एक प्रकारची लोकांकरिता प्रार्थना आपल्या पित्याकडे करत आहे. तो सुरुवातीपासून आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा जो जीवन काळ आहे किंवा येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाची जी सुरुवात केली, आपल्या सेवा कार्याची जी सुरुवात केली, ती सुरुवात देखील येशूने प्रार्थनापूर्वकच केलेली आहे. आणि आता तो या वधस्तंभावरती खेळला गेला असताना तो जो पहिला उद्गार बोलत आहे तो पहिला उद्गार देखील प्रार्थनेचा उद्गार तो बोलत आहे. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी अशा पद्धतीची प्रार्थना केली की प्रभू त्यांना तू क्षमा कर. आज या उद्गारातून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे तो या ठिकाणी निश्चित आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतो की येशू हा क्षमेचा सागर आहे. जीवनाच्या प्रत्येक सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येकाला क्षमा हा शिकवलेला आहे. क्षमा हा धर्म त्याने स्वीकारला, क्षमा हा धर्म त्याने लोकांना शिकवलेला आहे. या ठिकाणी या उद्गाराच्या आरंभीला आपण पाहतो जो पहिलं जे शब्द लिहिण्यात आलेले आहेत ते असे लिहिलेत की हे पित्या, हे बापा. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे
की पवित्र शास्त्रामध्ये आणि नवीन करारामध्ये हे बापा जो हा शब्द आहे तो अनेक वेळा उद्गारण्यात आलेला आहे. हा जो शब्द आहे वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून या ठिकाणी आलेला आपण पाहतो. पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये हे बापा हा शब्द 125 वेळा आलेला आपण पाहतो. जितक्या वेळेस प्रभू येशूला वाटलं की माझ्या पित्याची मला आता आठवण करायची आहे, पित्याकडे मला प्रार्थना करायची आहे, तेव्हा तो निश्चितच असं म्हणत आहे की हे पित्या, हे बापा. मला तुम्हाला या ठिकाणी ही गोष्ट विशेष करून नमूद करायची आहे की परमेश्वराने आपल्याला एक अधिकार दिलाय. तो अधिकार म्हणजे पिता आणि पुत्र. आपण परमेश्वराला अब्बा बापा म्हणून किंवा पिता म्हणून आपण निश्चित हाक मारू शकतोय. आपल्या देवामध्ये आणि आपल्यामध्ये जे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मृत्यूद्वारे जे नातं प्रस्थापित झालं ते नातं आपण देखील येशूप्रमाणे पित्याला पिता म्हणून, बापा म्हणून, अब्बा म्हणून आपण या ठिकाणी हाक मारू शकतो. तर या ठिकाणी मला तुम्हाला विशेष या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे ती ही, जसं मी तुम्हाला म्हटलं येशू ख्रिस्ताने लोकांना क्षमा शिकवली. वधस्तंभावरून प्रत्येक गोष्टीच्या द्वारे, प्रत्येक उद्गाराच्या द्वारे येशूने जगासाठी काही विशेष गोष्टी त्या ठिकाणी सांगितले. विशेष महत्व आहे. जेव्हा जेव्हा परमेश्वर पित्याने आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा या त्रैक्य देवाने जेव्हा जेव्हा काहीतरी विशेष गोष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हा 7 अंक वारंवार येताना आपण पाहतो. पहा तुम्ही, जगाच्या निर्मितीमध्ये देखील परमेश्वराने जी स्थापना केली ती स्थापना आपण पाहतो पहिले जे 6 दिवस आणि शेवटचा जो दिवस आहे तो 7वा विसाव्याचा दिवस. अनेक वेळेस पवित्र शास्त्रामध्ये आपण असं देखील पाहतो की ज्या ज्या वेळेस 7 अंक आलेला आहे त्या त्या वेळेस एक पूर्ण गोष्ट घडलेली आहे, पूर्णता झालेली आहे. इंग्लिश मध्ये या 7 अंकाला परफेक्शन आपण म्हणू शकतो. परफेक्ट जे वाक्य आहे, परफेक्ट जो नंबर आहे तो आपण म्हणू शकतो. 7 अंकाला पवित्र शास्त्रामध्ये विशेष महत्व देण्यात आले. तर या ठिकाणी येशू ख्रिस्ताने देखील वधस्तंभावरून 7 उद्गार काढलेले आहेत आणि या 7 उद्गारांपैकी आज आपण या ठिकाणी पहिला उद्गार पाहत आहोत. तर बघा, जसं पवित्र शास्त्रामध्ये अनेक वचनांमध्ये आपण पाहतो की प्रभू येशूने क्षमा धर्म शिकवला आणि क्षमा धर्म त्याने शेवटपर्यंत त्या ठिकाणी करताना तो पाहतो आपण दिसत आहे. मत्ती सुवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 44 मध्ये येशू लोकांना एक गोष्ट शिकवत आहे. वचन 44 मध्ये दिलेलं आहे, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, एक तुमचा छळ करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. या ठिकाणी आपण विशेष करून येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे बघा, वधस्तंभावरती येशू क्षमेचा उद्गार बोलत आहे, परंतु त्याच्या अगोदरच येशू ख्रिस्ताने हा जो क्षमा धर्म आहे तो त्यांनी आपल्या सेवा कार्यामध्ये अगोदरच शिकवलेला आहे. येशू ख्रिस्ताने क्षमा ही गोष्ट यापूर्वी शिकवलेली आहे आणि तो लोकांना सांगत आहे की तुम्ही लोकांकरिता त्यांना क्षमा करा आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. जगामध्ये आपण पाहतो अनेक धर्म संस्थापक आहेत, अनेक धर्मगुरू आहेत किंवा अनेक शिकवणारे लोक आहेत. ते लोक आपल्या मुखातून अनेक चांगल्या गोष्टी लोकांना सांगतात, लोकांना प्रवचन देतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो त्यांनी ज्या बोललेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कदाचित त्या लोकांच्या जीवनात आपण पाहू शकत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जी गोष्ट या ठिकाणी लोकांना शिकवत आहे ती गोष्ट वधस्तंभामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की ती करून तो दाखवतो. क्षमा करणे ही साधारण गोष्ट नाही. आपण जर आनंदात असो, आपला मूड चांगला असेल तर कदाचित एखाद्या व्यक्तीला आपण क्षमा करून टाकू शकतो. परंतु वधस्तंभासारख्या प्रसंगी आपण आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपल्या वाचनात देखील आलेला आहे आणि आपल्या पाहण्यात देखील आपण बघितलेला अनेक वेळेस की येशू ख्रिस्ताची अवस्था, येशू ख्रिस्ताचं हाल त्या लोकांनी कशा पद्धतीने केले. वधस्तंभावरती त्या ठिकाणी सैतानाची आणि येशू ख्रिस्ताची एक प्रकारची द्वंद्व किंवा एक प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. जे चांगल्याचं, बऱ्याच आणि वाईटाचं युद्ध त्या ठिकाणी आपण पाहू शकतो.
एक बाजूला येशू वधस्तंभावरून चांगलं ते लोकांना सांगत आहे आणि दुसऱ्या बाजूने जो सैतान आहे, सैतानाकडून जे वार होत आहे किंवा सैतानाकडून जे येशूवरती आक्रमण होत आहे ते बघा, थट्टा, थुंकणं, मार, खाल, अपेष्टा या सर्व गोष्टी सैतानाकडून त्या ठिकाणी येत आहेत. परंतु या सर्वांना प्रतिउत्तर म्हणून येशूकडून एकच गोष्ट येत आहे बघा, ती विशेष करून हीच गोष्ट शिकायची आहे की प्रभूने जशी आपल्याला क्षमा दिली, प्रभूने त्या लोकांना जशी क्षमा दिली, तशीच आपण इतर लोकांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्र आप्त जनांना किंवा आपल्या शेजाऱ्यांना, इतकंच नाही तर आपल्या वैऱ्यांना देखील आपण काय केली पाहिजे, क्षमा केली. या पहिल्या उद्गारातून प्रभू येशू आपल्याला हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही इतरांना क्षमा करा. आपल्या पित्याने, आपल्या प्रभूने वधस्तंभावरून आपल्याला क्षमा हा धर्म शिकवलेला आहे. म्हणून नेहमी क्षमा ही गोष्ट आपल्या जीवनात कधी विसरू नका. आपण जर आपल्या जीवनामध्ये क्षमा केली तर आपल्याला देखील क्षमा मिळेल. यातून एखाद्या व्यक्तीला जर आपण क्षमा केली तर आपला काय फायदा होतो, असं अनेक लोकांचा प्रश्न आहे. परंतु त्या लोकांकरिता पवित्र शास्त्रातून एक वचन या ठिकाणी आपण वाचन करूया की कलस्यपत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 13 मध्ये या ठिकाणी लिहिलं आहे की प्रभूने तुम्हाला क्षमा केलेली आहे, तुम्ही इतरांना देखील क्षमा करा. वचन घेऊया. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही काय करा, क्षमा करा. आपापसात जर आपली गाराणे असतील तर तुम्ही काय केली पाहिजे, ती आपापसात मिटवली पाहिजे आणि आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. कारण आपल्या प्रभूने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती क्षमेची शिकवण हीच आहे. बघा, क्षमा इतर कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. मत्तई शुभवर्तमान आणि मार्क मध्ये देखील शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो 11 अध्याय आणि वचन 25 मध्ये या ठिकाणी प्रभू आपल्याला एक गोष्ट विशेष करून शिकवत आहे. तर ते ह्यासाठी आहे, क्षमा हे ह्यासाठी आहे की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची तुम्हाला क्षमा करावी. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा स्वर्गातील पिता या गोष्टीची नोंद करून ठेवत आहे. आणि लक्षात ठेवा आणि तुम्ही आनंद माना की जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करताय तेव्हा परमेश्वर या गोष्टीची नोंद घेऊन तुमच्या अपराधांची क्षमा केल्याशिवाय राहणार. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रभूने आपल्याला क्षमा केली तसेच आपण देखील इतर लोकांना क्षमा केली पाहिजे. मी जसं सुरुवातीला मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं की येशू हा एकमेव असा धर्मगुरू किंवा धर्म शिकवणारा व्यक्ती आहे की ज्यानं गोष्टी शिकवल्या आणि त्या शिकवून आपल्या जीवनामध्ये देखील कृती करून दाखवल्या. म्हणून कृतीला अतिशय महत्त्व आहे. मला तुम्हाला या ठिकाणी एक विशेष करून एक उदाहरण सांगायचं आहे. हे उदाहरण ऐकूया आणि या ज्या पहिल्या वाक्यावरती जे आपण मनन केलेलं आहे याबद्दल आपण थोडक्यात